हॅलो नमस्कार, किचन स्टारमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ग्रीन तवा पुलाव। तर पुलाव तर तुम्ही खूप सारे खाल्ले असाल, पण हा हिरवा तवा पुलाव कधीच खाल्ला नसेल आणि एकदम पटकन होणारा, कमी वेळात होणारा हा ग्रीन तवा पुलाव मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। मग चला सुरुवात करूया रेसिपीला। त्याआधी माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। साइडला जी घंटी आहे ती पण प्रेस करायला विसरू नका। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात महत्त्वाचं, ग्रीन तवा पुलाव बनवताना आपल्याला बासमती तांदूळ लागतो। तर मी बासमती तुकडा घेतलेला आहे। तर गरम पाणी करत ठेवायचं। गरम पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये तांदूळ धुतलेले घालायचे। थोडंसं तेल, जिरं आणि मीठ घालून या प्रकारे तुम्ही पाहू शकता 90% राईसला शिजवून घ्यायचे। जास्त शिजवायचं नाही आणि त्याच्यातलं पाणी काढून त्याला मोकळा करून घ्यायचं आहे। आता हे झालं भाताचं। एक साईडला मी भात शिजवून घेतलेला आहे। आता याचं पाणी गाळून त्याला मोकळा करून ठेवणार आहे। तर दुसऱ्या साईडला तुम्हाला मी पाहू शकता कोथिंबीर घेतलेली आहे। ही कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी घ्यायची आहे। भरपूर कोथिंबीर घ्यायची। पुदिन्याची पानं तुम्ही ॲड केली तरी चालेल। माझ्या मुलांना पुदिन्याची पानं आवडत नाही म्हणून मी टाकलेली नाही आहेत। आणि 4-5 मोठ्या आकाराच्या तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत। थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। या जागेवरती तुम्ही जर कोथिंबीर न घेता पालक घेतला तरी चालतो। तर आता ह्याची एक फायनली पेस्ट करून घ्यायची आपल्याला। तुम्ही पाहू शकता मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे। यानंतर मी आता एक कढई घेतलेली आहे। तेल गरम करून घेतले। त्याच्यामध्ये आपल्याला अख्खा गरम मसाला घालायचा आहे। दालचिनी, लवंग, काळी मिरी, थोडं जिरं घालायचं आहे आणि मस्त अशी फोडणी तयार करायची आहे। अद्रक लसूणचा 1 चम्मच पेस्ट टाकायची आहे आणि 2 मोठे कांदे चिरलेले घालायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता 2 मोठे कांदे मी इथे फ्राय करून घेते आणि अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घातलेली आहे। आता लालसर होईपर्यंत कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल घालायचे आहेत आपल्याला। तर मी गाजर घेतलेला आहे, पत्तागोबी घेतली आणि वाटाणा घेतलेला आहे। तुम्ही ह्याच्यात शिमला मिरची ॲड करू शकता। आता सर्व भाज्या याच्यामध्ये घालायच्यात कढईमध्ये आणि मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला। वाटाणासुद्धा घालायचा आहे आणि हलक्याशाच फ्राय करायच्या आहेत, जास्त फ्राय करायच्या नाही आहेत। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे। ऑलरेडी तांदळांमध्ये पण उकळताना आपण मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसंच मीठ घालायचे। हलक्याशा भाज्या परतून झालेल्या आहेत। आता यामध्ये भाज्या साईडला करून मध्ये आपण जी पेस्ट बनवली होती कोथिंबीरीची पेस्ट घालायची आहे। त्याला चांगलं परतून घ्यायचं। कच्चापणा त्याचा गेला पाहिजे, असं मस्त असं परतून घ्यायचे। आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। तुम्ही नाही घातली तरी चालतं, थोडीशी हळद घालायची म्हणजे कलर चांगला येतो। आता परत एकदा परतून घ्यायचं। फायनली भाज्या मस्त अशा परतून झालेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत राईस। तर राईस आता आपल्याला जेवढा हवा आहे तेवढाच ॲड करायचा आहे। जास्त राईस टाकला तर भाताचा कलर व्यवस्थित येत नाही। त्याच्यामुळं जेवढी क्वांटिटी भाजीची आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला राईस घालायचं आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या। आता भात थोडासा हलवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पनीर। तर पनीर मी 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि पनीरचे पीस छोटेच ठेवायचे आहेत, मोठे ठेवले तर ते तुटतात। तर या प्रकारे पनीर मस्त असं भातामध्ये मिक्स करून घ्यायचं। तुम्ही हा भात तव्यामध्ये बनवला तरी चालेल, तव्यामध्ये सुद्धा छान बनतो। आता मी याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबाच्या रसाने एकदम मस्त असा भाताला टेस्ट येते। तर थोडं पनीर कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं अजून पनीर ॲड केलं आणि भाताला मस्त असा मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त मिक्स करून घेतल्यानंतर फायनली आपला
ग्रीन तवा पुलाव रेडी झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम असा आपला ग्रीन तवा पुलाव घरच्या घरी आणि कमी वेळात कमी खर्चात तयार झालेला आहे। तर तुम्हाला जर ग्रीन तवा पुलाव रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। एकदम सोप्या पद्धतीने आपला हा ग्रीन तवा पुलाव आणि ते पण आपल्याला बासमती तुकडा राईसने मी बनवलेला आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा। माझं तुम्हाला पुन्हा एक निवेदन आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि मेन म्हणजे खात रहा। धन्यवाद।